नमस्कार. आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर सेकंड प्रॅक्टिस सेट 1.2 मधला. ठीक आहे, बघा आता त्यामध्ये काय आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनव्हर्स फंक्शन ऑफ द फॉलोइंग. आपल्याला याचा काय सांगायचं आहे, डेरिव्हेटिव्ह सांगायचं आहे. फक्त कंडिशन काय आहे, इनव्हर्स फंक्शनने सांगायचं आहे. आता नेमकं इनव्हर्स फंक्शन म्हणजे काय असतं बघा. आपण जेव्हा मागे सांगितलं ना, मागच्या एक्झाम्पलमध्ये फर्स्टमध्ये, त्यामध्ये बघा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हे फंक्शन त्यांनी दिलं होतं त्यांनी त्या प्रश्नामध्ये. आणि आपल्याला काय सांगायचं होतं, म्हणजे एक्सला बाहेर घ्यायचं होतं सेपरेट, आणि एक्स इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय आपल्याला ह्या टाईपने काय सांगायचं होतं, त्याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, म्हणजे इथं ते काय होतं, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे. ठीक आहे, मग आता इनवर्स जर म्हणलं इनवर्स, तर हे जे फंक्शन आहे फक्त फंक्शन एक्स इकडे राहिले, एक्स एका साईडला राहिले, फक्त फंक्शन वायच्या साईडला आलं तर ते काय होतं, इनवर्स. आणि मग आपण काय करतो, एक्सचा काय काय सांगतो, डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू वाय, म्हणजे इथं काय येतं डी एक्स अपॉन डी वाय इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह आपण सांगतो. ठीक आहे, मग बघा त्याच टाईपने सोपं आहे, हे पण सिम्पल आहे. सेकंड नंबरचा प्रश्न पहिल्यापेक्षा पण सिम्पल आहे. बघा तो कसा. इथे y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स आहे. आपण काय करायचो, एक नंबरचा जो क्वेश्चन होता त्यामध्ये बघा आपल्याला काय दिलं होतं, y इज इक्वल टू रूट एक्स दिलं होतं. ठीक आहे, मग आपण त्या रूट एक्समधून एक्सला सेपरेट घ्यायचो. म्हणजे आपण काय केलं, स्क्वेअर केलं ऑन बोथ साईड, म्हणजे बघा ते झालं वायचा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स झालता. ठीक आहे, म्हणजे आपण ह्या टाईपने सॉल्व्ह केलं, म्हणजे आपण एक्सला सेपरेट घेतलं होतं. ठीक आहे, पण बघा इथे आपल्याला त्यांनी अशी कोणती कंडिशन सांगितलेली का, नाही. ठीक आहे, मग एक काम करायचं, वाय ऑलरेडी बाहेर आहे, मग बघा आपण काय सांगू शकतो, सिम्पल बघा, एक समजून घ्या, बाकीचे ऑटोमॅटिक समजून जाईल. आता याच्यामध्ये तुम्हाला एक्स सेपरेट घ्यायची गरज नाही, कारण त्यांनी आपल्याला अशी कोणती कंडिशन सांगितलेली नाही आहे. आणि बघा आता नेक्स्ट, आता वाय तो काय ऑलरेडी बाहेर आहे, मग आता इथं काय सांगायचा, डेरिव्हेटिव्ह सांगायचा, y इक्वल टू ना तिथं विथ रेस्पेक्ट टू एक्स सांगायचं. मग इथं लिहायचं डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, बघा आता वायचा डेरिव्हेटिव्ह आहे तो असणार आहे डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx, बरोबर आहे, इक्वल टू आता इथं असणार आहे डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू dx, इथं एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स आहे. ठीक आहे, बघा नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू dx. आता बघा इथं काय होईल, यू इंटू व्ही रूल आहे, तर काय असतं बघा, इथे लिहितो रफमध्ये, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू dx यू मल्टिपल व्ही. असं जर समजा फंक्शन असेल, म्हणजे दोन फंक्शन काय असेल, मल्टिपलमध्ये असेल, तर बघा यू बाहेर घ्यायचा, म्हणजे एक फंक्शन बाहेर घ्यायचं, सेकंड नंबरच्या फंक्शनला अप्लाय करायचा डेरिव्हेटिव्ह, मग त्यामध्ये प्लस लिहायचं, मग सेकंड नंबरचं फंक्शन घ्यायचं बाहेर. आता बघा सेकंड नंबरचं फंक्शन काय, सेकंड नंबरचं फंक्शन आहे आता व्ही, आणि फर्स्ट नंबरच्या फंक्शनला अप्लाय करायचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, बघा आता काय होतं, चला इथे काय आहे, एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स आहे. ठीक आहे, बघा आता इथे काय होईल, आता फर्स्ट नंबरचं फंक्शन काय, एक्स स्क्वेअरला घ्यायचं बाहेर, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा ई रेस टू एक्सला, प्लस ई रेस टू एक्स घ्यायचा बाहेर, आणि डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा एक्स स्क्वेअरला. ठीक आहे, बघा आता काय होईल, एक्स स्क्वेअर बाहेर आहे, आता ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ई रेस टू एक्स. ठीक आहे, चला प्लस ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स असतो, माहीत राहून द्यायचं, आणि प्लस ई रेस टू एक्स ॲज इट इज एक्स स्क्वेअर आहे बघा, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2 मल्टिपल एक्स. चला इथे बघा काय आलं, डेरिव्हेटिव्ह डी वाय अपॉन डी एक्स इक्वल टू, ह्या दोघांमधून बघा ई रेस टू एक्स बाहेर येऊ शकतो, आणि एक एक्स पण बाहेर येऊ शकतो, म्हणजे बघा आतमध्ये कोण राहील, एक्स स्क्वेअर आहे तर मध्ये एक्स राहील, ई रेस टू एक्स बाहेर आला, प्लस ई रेस टू एक्स बाहेर, एक्स पण बाहेर, मध्ये कोण राहिलं 2. बट आपल्याला काय सांगायचं आहे, इनवर्स सांगायचं आहे. मग इथं लिहायचं नाव इनवर्स, म्हणजे याचा इनवर्स घ्यायचा, याचा इनवर्स म्हणजे काय, एकदम सोपं, फक्त याला लिहायचं डी एक्स अपॉन लिहायचं डी वाय, फक्त याला इथं लिहायचं डी एक्स अपॉन डी वाय इक्वल टू लिहायचं 1 अपॉन, हे काय होईल, डी वाय अपॉन डी एक्स झाला या फंक्शनचा इनवर्स फंक्शन. ठीक आहे, बघा आता इक्वल टू काय लिहायचं, इक्वल टू लिहायचं 1 अपॉन एक्स इंटू ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट एक्स +2 झाला आन्सर फायनल. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय येतो,
y इज इक्वल टू एक्स मल्टिपल कॉस एक्स. ठीक आहे, काय सांगायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. चला आता बघा, इथं काय होणार, डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx. इथं अप्लाय होतो डेरिव्हेटिव्ह यू मल्टिपल व्ही रूल. ठीक आहे, एकदा एक्स घ्यायचा बाहेर, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा कॉस एक्सला. ठीक आहे, मग आता कॉस एक्स घ्यायचा बाहेर, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा फक्त एक्सला. बघा एक्स ॲज इट इज कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो बघा मायनस साइन एक्स, याचं मायनस मी इथे लिहितो, प्लस कॉस एक्स, एक्सचा असतो काय 1. म्हणजे या ठिकाणी dy अपॉन dx काय आलं, कॉस एक्स प्लस म्हणून मी त्याला समोर लिहितो कॉस एक्स, आणि इथे लिहितो मायनस एक्स इंटू साइन एक्स. ठीक आहे, म्हणजे dy बाय dx काय आला, कॉस एक्स मायनस एक्स इंटू साइन एक्स. पण आपल्याला काय सांगायचं आहे, इनवर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, वाटलंच तर असं लिहा, इनवर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह. ओके, चला याचा इनवर्स म्हणजे काय, dx अपॉन dy इज इक्वल टू, याचा इनवर्स झालं ना. आता इनवर्स म्हणजे काय, x अपॉन y, तर y अपॉन x, याचा इनवर्स हा असतो, किंवा x इक्वल टू 1 बाय x, किंवा y इज इक्वल टू y रेस टू मायनस 1, हा काय असतो, इनवर्स. ठीक आहे, तर बघा dx अपॉन dy, तर काय काय करायचं, फक्त तीच टर्म तिकडच्या साईडला अपॉन मध्ये घ्यायची, म्हणजे काय लिहायचं इथं dy अपॉन dx. ठीक आहे, बघा आता ही गोष्ट माहीत राहून द्यायची नेहमीसाठी, ही फॉर्म्युला. तर बघा 1 अपॉन याची व्हॅल्यू काय आली, कॉस एक्स मायनस एक्स इंटू साइन एक्स, हा झाला इनवर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, y इज इक्वल टू एक्स इंटू 7 रेस टू एक्स, y इज इक्वल टू एक्स रेस टू 7 रेस टू एक्स. चला घ्या डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. y, तर वायचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे dy अपॉन dx. यू इंटू व्ही आहे, एक नंबरला एक्स बाहेर घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह सांगायचा 7 रेस टू एक्सचा. मग 7 रेस टू एक्स बाहेर घ्यायचं, डेरिव्हेटिव्ह सांगायचा एक्सचा. ठीक आहे, बघा आता 7 रेस टू एक्स आहे. 7 रेस टू एक्स म्हणजे काय, जर डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू dx ए रेस टू एक्स असेल, काय असेल, ए रेस टू एक्स, तर ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो ए रेस टू एक्स इंटू असतो लॉग ए. बरोबर आहे, इथं ए म्हणजे काय आला 7, म्हणजे 7 रेस टू एक्स लिहायचा, इंटू लिहायचं काय, लॉग 7, हा असणार आहे 7 रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ह्या फॉर्म्युल्यानुसार. प्लस इथं 7 रेस टू एक्स लिहायचे ॲज इट इज, कारण की ते कॉन्स्टंट आहे, एक्सचा काय असणार आहे 1. ओके, चला हे कॉन्स्टंट म्हणजे ते बाहेर घ्यायचे फक्त. चला 7 रेस टू एक्स काय इथं सेम आहे, त्याला बाहेर घ्यायचं इन ब्रॅकेट. इथून एवढ्या फंक्शनमधनं 7 रेस टू एक्स बाहेर गेले, म्हणजे आतमध्ये कोण राहिला, एक्स इंटू लॉग 7, प्लस इथे कोण राहिलं मध्ये 1. हे झालं आपलं dy अपॉन dx. पण आपल्याला काय सांगायचं आहे, इनवर्स फंक्शन डेरिव्हेटिव्ह. मग dx याचा इनवर्स काय, dx अपॉन dy इज इक्वल टू असतं 1 अपॉन dy अपॉन dx. चलो नेक्स्ट, तिथे लिहायचं, वाटलंच तर एल द्यायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. ही व्हॅल्यू घ्यायची इथं 7 रेस टू एक्स इन ब्रॅकेट एक्स इंटू लॉग 7 प्लस 1. ओके, फायनल आन्सर. नेक्स्ट बघा आता सेम त्याचप्रमाणे y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस लॉग एक्स. मग घ्यायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा द्या यांना डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx इक्वल टू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू dx एक्स स्क्वेअर आहे प्लस लॉग एक्स आहे. ठीक आहे, दोघांना द्या सेपरेट डेरिव्हेटिव्ह. बघा एक्स स्क्वेअरचा असणार आहे डेरिव्हेटिव्ह 2x, काय असतं माहिती का, एक्स रेस टू एन आहे, तर एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तो असतो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. तर बघा एक्स स्क्वेअर आहे, तर एक्स स्क्वेअरचा तो काय राहील, तो हे एन घ्यायचे पुढं इंटू एक्स, एन मायनस 1 ना, म्हणजे काय असतो 1, म्हणजे काय असतो 2x, ध्यान ठेवायचं.
समजा असेल x3 तर ते 3 घ्यायचे पुढं x रेस टू काय आलं 2. ठीक आहे बघा आता इथे बघा एक्स स्क्वेअरचा काय आला 2x हे प्लस लॉग एक्सचा असतो डेरिव्हेटिव्ह 1/x. ठीक आहे म्हणजे 2x प्लस 1/x हा झाला dy/dx. आपण याला आणखीन थोडं सिम्प्लिफाय करू शकतो. dy/dx यांचं क्रॉस मल्टिपल करा. x मल्टिपल x याचा बेस काय 1 x इंटू x x स्क्वेअर म्हणजे काय आलं 2x स्क्वेअर प्लस 1 काय आला x. ठीक आहे चला घ्या आता इनवर्स. नाव dx/dy इज इक्वल टू 1/dy/dx 1 चला याची व्हॅल्यू काय आहे 2x स्क्वेअर प्लस 1/x म्हणजे हा x आहे ना हा x आणि 1 काय असणार आहे मल्टिपल म्हणजे x इंटू 1x x घ्यायचा वरती 2x स्क्वेअर प्लस 1 फायनल आन्सर. बघा आता हे पण तसंच y इज इक्वल टू x इंटू लॉग x. ठीक आहे घ्या इथं डिफरन्शिएट dy/dx x बाहेर घ्यायचा लॉग x ला अप्लाय करायचा डेरिव्हेटिव्ह प्लस लॉग बाहेर घ्यायचा आणि फक्त x ला अप्लाय करायचा डेरिव्हेटिव्ह. इथं कोणता रूल अप्लाय केला u इंटू v. चला लॉग x चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1/x लॉग x ॲज इट इज आणि x असणार आहे काय 1 x गेट कॅन्सल म्हणजे इथं असणार आहे 1 प्लस हे असणार आहे लॉग x. ठीक आहे चला म्हणजे dy/dx काय आलं 1 प्लस लॉग x. पण आपल्याला काय सांगायचं आहे इनवर्स. नाव याचा इनवर्स म्हणजे काय dx/dy इज इक्वल टू 1/dy/dx. ओके चला 1 याची व्हॅल्यू काय येते 1 प्लस लॉग x फायनल आन्सर. बघा नेक्स्ट मेन क्वेश्चन नंबर 3. फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इनवर्स ऑफ द फॉलोइंग फंक्शन. सेम त्याचप्रमाणे बट आणखीन ते काय म्हणले अँड ऑल्सो फाइंड देअर व्हॅल्यू ॲट द पॉईंट इंडिकेटेड. बघा आता याचा आपल्याला इनवर्स डेरिव्हेटिव्ह सांगायचं आहे आणि इनवर्स डेरिव्हेटिव्ह सांगितल्यावरती आपल्याला एक्सचा पॉईंट दिलेला आहे एक्स पॉईंट म्हणजे त्याच्यामध्ये एक ज्याच्या ठिकाणी एक्स आलेलं आहे ना त्या x इक्वल टू 1 व्हॅल्यू पुट करायची आणि ॲक्च्युअल त्याची व्हॅल्यू काय आपल्याला सांगायची. ठीक आहे बघा सिम्पल एक समजून घेऊ. इथं आपल्याला दिलेलं त्यांनी y इज इक्वल टू x⁵ प्लस 2x³ प्लस 3 टाइम x. ओके चला याला आता अप्लाय करू डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x. सांगा आता yचा काय येतो dy/dx. ओके आता हा डेरिव्हेटिव्ह काय करायचा सगळ्या फंक्शनना सेपरेट द्यायचा म्हणजे एकदा x⁵ ला एकदा याला आणि एकदा याला सगळ्यांना तो सेपरेट द्यायचा. एकदा द्यायचा x⁵ ला प्लस डेरिव्हेटिव्ह 2x³ ला मग डेरिव्हेटिव्ह द्यायचा कोणाला 3 टाइम x ला. बघा ह्या स्टेप नंतर ही स्टेप बघा ॲज इट इज राहील. बघा ते काय असतं x⁵ आहे तर मी काय म्हणलो तो x⁵n चा यूज करून तो 5 घ्यायचा समोर मग x⁵ घ्यायचा किती 4. ठीक आहे असंच जर समजा आलं x⁵ आलं 3 तर ते 3 घ्यायचे पुढं आणि x लिहायचं काय स्क्वेअर म्हणजे इथं एक काय होतो फक्त डिक्रीज बरोबर आहे. चला x⁵ आहे तर इथं असणार आहे किती 5 इंटू x⁴. ओके त्या पहिले बघा 2 काय आहे कॉन्स्टंट आहे 2 बाहेर लिहून घ्यायचे आणि आता तो मल्टिपल घ्यायचा बाहेर 3 आणि एक्सचा काय लिहायचा स्क्वेअर बघा सेम. ओके प्लस हे 3 बाहेर घ्यायचे एक्सचा काय असतो डेरिव्हेटिव्ह 1. चला 5 इंटू x⁴ प्लस 3 मल्टिपल टू 6x² प्लस काय आलं 3. ओके हे आलं dy/dx. चला आता काय करायचं बघा आता आपल्याला सांगायचं आहे इनवर्स मग लिहायचं नाव इनवर्स म्हणजे dx/dy इज इक्वल टू लिहायचं 1/dy लिहायचं dx. चला इक्वल टू बघा याची व्हॅल्यू काय आली वाटलंच तर याला द्यायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. बघा बाय इक्वेशन फर्स्ट याची व्हॅल्यू काय आलेली आहे व्हॅल्यू आलेली 5x⁴ प्लस 6x² प्लस 3.
ओके, चला बघा 1 अपॉन, आता काय करायचं, हे आपलं dx अपॉन dy, बट त्यांनी सांगितलं ॲट x इक्वल टू कितना आहे 1, म्हणजे या ठिकाणी x इक्वल टू व्हॅल्यू पुट करायची 5 इंटू 1⁴ 6 इंटू 1चा स्क्वेअर प्लस 3. ओके, चला बघा ते काय होतं, 5 इंटू 1⁴ मतलब 5 प्लस 6 इंटू 1⁴ काय असतो 6, म्हणजे तो असतो 1 इंटू 6 प्लस 3 इक्वल टू 6 प्लस 3 11, 11 प्लस 3 14, 1/14 इज फायनल आन्सर. बघा हे सेकंड नंबर काय दिलेलं आहे, सेम त्याचप्रमाणे डायरेक्ट सांगतो बघा आता सोल्युशन. आता याला अप्लाय करायचा डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. चला काय होईल, dy अपॉन dx बरोबर आहे, इक्वल टू बघा सगळ्यांना डेरिव्हेटिव्ह द्यायचा सेपरेट, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू dx एकदा द्यायचा e⁻x ला, प्लस डेरिव्हेटिव्ह द्यायचा 3 टाइम x ला, आणि प्लस डेरिव्हेटिव्ह द्यायचा 2 ला. ठीक आहे, बघा आता e⁻x चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट म्हणजे तो असतो e⁻x, लक्षात ठेवायचं काय असतो e⁻x, प्लस 3x चा असणार आहे 3, कारण की x असणार आहे काय 1, आणि प्लस इथं काय फक्त 2चा काय असणार आहे 0. म्हणजे बघा या ठिकाणी आपला आन्सर काय आलं, dy अपॉन dx इक्वल टू e⁻x प्लस 3. ओके, बघा आता नेक्स्ट. नाव आता आपल्याला काय सांगायचं आहे, इनवर्स म्हणजे काय dx अपॉन dy. चला तो काय असणार आहे 1 अपॉन dy अपॉन dx 1 बाय, चला याची व्हॅल्यू काय आली e⁻x प्लस 3. ओके, आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी, ॲट इंडिकेटेड पॉईंट, कोणता पॉईंट आहे घ्यायचा पॉईंट x इक्वल टू कितना आहे 0. चला इथं मग ज्या ठिकाणी x आहे तिथं काय करायचं पुट 0, e⁻0 प्लस 3. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ e⁻0, e⁻0 इज व्हॅल्यू 1 प्लस 3, ॲक्च्युअल आन्सर इज 1/4. बघा नेक्स्ट, चला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, सांगा काय येतं, डेरिव्हेटिव्ह dy बाय dx बरोबर. बघा 3 घ्यायचे बाहेर, आता 3x² आहे ना, आपण सगळ्यांना अप्लाय करणार आहे ठीक आहे, पण 3 कॉन्स्टंट म्हणून ते बाहेर घ्यायचे, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा x² ला, 2 बाहेर घ्यायचे, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा लॉग कुणाला लॉग x³ ला. ठीक आहे, बघा आता काय होतं, 3 बाहेर येते, x² चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 2x प्लस हे 2 मल्टिपल आहे. आता बघा लॉग x³ आहे तो 3 पुढे येऊ शकतो. ठीक आहे, मग कोण राहिला, फक्त लॉग राहिला, मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x बरोबर आहे, समजलं. बघा इथं आपण काय केलं, लॉग आहे ना लॉग, बघा लॉग x⁻² काय असतो n, म्हणजे असतो n इंटू लॉग x असतो, काय असतो लॉग x⁻n म्हणजे n इंटू लॉग x असतो. तर आपण काय केलं, त्याला n ला घेतलं समोर आणि लॉग x ला अप्लाय केला काय डेरिव्हेटिव्ह, कारण की n इज काय कॉन्स्टंट. चला 3 मल्टिपल 2 6 प्लस 6 अपॉन x. ओके, आता यांच्यातनं कॉमन काय येणार 6 इन ब्रॅकेट x प्लस 1/x. जर यांचं क्रॉस मल्टिपल केलं तर बघा 6x इंटू x स्क्वेअर प्लस 1 अपॉन काय असणार आहे x. ओके, बघा आता नेक्स्ट, किंवा आपल्याला शेवटी त्याचं x व्हॅल्यू माहीतच आहे. ठीक आहे, राहू द्या, हेच राहू द्या. हां बघा ठीक, काय अडचण नाही. आता आपलं काय सांगायचं आहे, इनवर्स सांगायचं आहे dx अपॉन dy. ओके, तो असतो 1 अपॉन काय असतो 1 अपॉन dy अपॉन dx. चला आता काय करायचं बघा, व्हॅल्यूज घ्या, ही घ्या ही घ्या ही घ्या, काही फरक पडत नाही, शक्यतो आपण हीच घेऊन टाकू, काही अडचण नाही. 6 इंटू x प्लस 1/x एकदम बढिया. ओके, चला आता बघा ॲट पॉईंट dx अपॉन dy ॲट पॉईंट x इक्वल टू कितना आहे 1. चला पुट करा 1 व्हॅल्यू, 6 इन ब्रॅकेट, इथं x इक्वल टू 1, 1/1 म्हणजे काय आलं 1 अपॉन 1/1 1, 1 प्लस 1 2, ते 2 मल्टिपल 6 12. हां, आणि जर आपण समजा व्हॅल्यू इथं पुट केली तर काय होईल, 1चा स्क्वेअर 1, 1 प्लस 1 2
इथं 1 आहे, काही व्हॅल्यू नाही. 1 + 1 कितना 2 × 6 कितना 12. ॲक्युरेट का आन्सर इज 1/12. बघा आता हे काय होतं, डायरेक्ट सांगतो डेरिव्हेटिव्हचं. डेरिव्हेटिव्ह dy/dx साईनला अप्लाय करायचा, मग x² अप्लाय करायचा. बघा डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचा एकदा साईन x - 2ला, बट इट इज अ फंक्शन, कंपोजिट फंक्शन. प्लस इथं अप्लाय करायचा डेरिव्हेटिव्ह x² ला. साईनचा असणार आहे डेरिव्हेटिव्ह कॉस x - 2. ठीक आहे. मल्टिपल त्या x - 2चा परत सांगायचा डेरिव्हेटिव्ह. एक्सचा 1 - 2चा 0, म्हणजे पुढं काही लिहायची गरज नाही, 1 लिहा वाटल्यास. प्लस x² काय असतो 2x. तर बघा dy/dx काय आला, cos x - 2 प्लस काय आलं 2x. बट आपल्याला काय सांगायचं आहे, इनवर्स फंक्शन, म्हणजे लिहायचं नाव इनवर्स फंक्शन dx/dy इज इक्वल टू 1/dy काय असतं dx. चला अप्लाय करा 1/. आता 1/ काय आहे, cos x - 2 प्लस काय येतं 2x. आता बघा नेक्स्ट काय म्हणलं ते, dx/dy आहेत, बट ॲट x इक्वल टू त्याने किती दिला आपल्याला 2 दिला. ठीक आहे. मग इथं व्हॅल्यू पुट करायची, cos 2 - 2 x इक्वल टू 2 आलं ना, प्लस 2 × कितना 2. नेक्स्ट 1/, cos 2 - 2 मतलब cos 0. काय आलं cos 0 प्लस हे कितना आहे 4. cos 0 ची व्हॅल्यू असते 1. cos 0 अँगल असतो ना, त्याची व्हॅल्यू असते 1. तर 1 + 4 कितना 5, म्हणजे काय आला आन्सर 1/5. बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. बघा फार सिंपल आहे. आता f(x) इक्वल टू x³ + x - 2 आहे. ठीक आहे. फाइंड f इनवर्स, हे काय माहिती आहे का, फाइंड f इनवर्स आणि काय आहे f इनवर्स डॅश 0. ठीक आहे. आपल्याची व्हॅल्यू सांगायची. आता मला एक सांगा, जर आपलं फंक्शन f(x) आहे, तर याचा असतो डेरिव्हेटिव्ह f'(x). ठीक आहे. याचा काय असतो डेरिव्हेटिव्ह f'(x), आणि याचा जर आपल्याला काय सांगायचं आहे इनवर्स, तर तो असणार आहे f'(x) आणि इथं लिहा इनवर्स. ठीक आहे. आता इनवर्सला आपण इथे पण लिहू शकतो, म्हणजे कसं f इनवर्स, कसं लिहायचं f इनवर्स, आणि मग लिहायचं इथं डॅश, मग लिहायचं इथं x. ओके. बघा हे फंक्शन आणि हे फंक्शन बघा कसं आहे, सेम आहे की नाही. ठीक आहे. तर बघा एकदम सिम्पल आहे. आपल्याला त्याने दिलेलं आहे f(x) इक्वल टू x³ प्लस x - 2. ठीक आहे. आता याचं काय सांगायचं आहे डेरिव्हेटिव्ह, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सांगा f(x) काय असणार आहे डेरिव्हेटिव्ह f'(x). ओके. f'(x) इक्वल टू x³ आहे, तर x³ डेरिव्हेटिव्ह असतो 3x² आणि x असतो 1 - 2चा 0. ठीक आहे. आता आपल्याला कोण भेटला, आपल्याला भेटला f'(x) भेटला. ठीक आहे. आता आपल्याला कोण सांगायचं आहे, आपल्याला सांगायचं आहे याचा इनवर्स, म्हणजे लिहायचं नाव याचा इनवर्स म्हणजे f'(x), इथं रेस टू लिहा काय -1 झाला. याचा इनवर्स म्हणजे काय असतो 1/f'(x). चला आता सांगा f'(x) ची व्हॅल्यू काय येते, ती येते 3x² + 1. बट आपल्याला तिने काय सांगितलं f' इनवर्स. ठीक आहे. बट त्यांनी काय सांगितलेलं आहे x ची व्हॅल्यू किती घ्यायला सांगितली 0. मग इथं पुट करायचं 1/3 × 0² + 1 म्हणजे असणारे 1/0 इथं 0² 0 × 3 0 प्लस 1 काय असणारे 1 म्हणजे आन्सर असणारे 1. बघा आता तुम्ही याला कसं लिहू शकता, हा डॅश आहे आणि हा इनवर्स आहे, म्हणजे वाटलं तर असं लिहा f इनवर्स घ्यायचा इथे, काही फरक पडत नाही, आणि डॅश घ्यायचा इथे आणि मग लिहायचा 0. फायनल आन्सर. बघा नेक्स्ट युजिंग डेरिव्हेटिव्ह प्रूफ. बघा सिंपल आहे. युजिंग डेरिव्हेटिव्ह प्रूफ सोल्युशन. एक गोष्ट मैत्रीण द्यायची, इथं tan इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x आहे इज इक्वल टू काय π/2 आहे, आणि हे आपल्याला फक्त प्रूफ करून दाखवायचं आहे.
पण हाच फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. हा फॉर्म्युला आपल्याला आता बऱ्याच वेळेस पुढे यूज होईल, म्हणून ही प्रूफ माहीत राहून द्यायची. काय टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स हे काय असतं π/2. ठीक आहे, चला घ्या. इथं बघा आपण एक काम करू. ही असणार आहे बघा लेफ्ट हँड साईड आणि ही असणार आहे राईट हँड साईड. ठीक आहे, मग इथं असं लिहू LHS लेफ्ट हँड साईड घेऊन टाकू इक्वल टू लेफ्ट हँड साईड बघा टॅन इनवर्स एक्स प्लस एक कॉट इनवर्स एक्स. ठीक आहे, आपण लेफ्ट हँड साईडचा काय सांगू डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. जर दोघांचा डेरिव्हेटिव्ह सेम आला तर काय असणार आहे, ते इक्वल असणार आहे. बघा आता टॅन इनवर्स आहे तर बघा टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो लक्षात ठेवा. टॅन इनवर्सचा असतो 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. बरोबर आहे, चला प्लस. आणि कॉट इनवर्सचा असतो मायनस. बघा आता हे प्लस आहे आणि ते मायनस आहे तर काय होईल मायनस. कॉटचा असतो -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, ही प्लस टर्म मायनस टर्म काय आली गेट कॅन्सल, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह काय आला 0. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ लेफ्ट हँड साईड काय आला 0. याला त्याचं इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, चला सेकंड घ्या आता. RHS इक्वल टू काय आहे π/2 आहे. सांगा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर बघा RHS काय येतं π/2 काय आहे कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. याला त्याचं इक्वेशन नंबर सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. काय असणार आहे फर्स्ट अँड सेकंड नुसार डेरिव्हेटिव्ह लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड काय आली इक्वल आली, म्हणजे माहीत राहून द्यायचं टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स एक्स इक्वल टू काय असतं π/2. झालं प्रूफ. बघा हे पण फार सिंपल आहे सोल्युशन. आणि हा पण फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवायचा. इथे लिहायचं लेफ्ट हँड साईड सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स. चला घ्या, इथं सांगायचं डेरिव्हेटिव्ह सेक इनवर्स एक्स आहे तर बघा सेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तो असतो 1/x इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. जर तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह माहीत नसेल तर बघा एक्झरसाइज प्रॅक्टिस सेट 1.2 मधला पार्ट 1चा व्हिडिओ बघा, त्यामध्ये एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. ठीक आहे, चला कोसेक इनवर्स असतो -1/x इंटू रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. ठीक आहे, प्लस मायनस गेट कॅन्सल, काय आलं 0. म्हणजे लेफ्ट हँड साईड काय आला डेरिव्हेटिव्ह 0. बघा त्याचप्रमाणे लिहायचं RHS काय RHS π/2 तर याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 0. आपण आत्ताच बघितलं डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स, म्हणजे RHSचं आन्सर असणार आहे काय 0. इक्वेशन काय आलं सेकंड. चला त्याचप्रमाणे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड ओके वी गेट. तर काय लिहायचं सेक इनवर्स प्लस कोसेक इनवर्स इक्वल टू काय आलं π/2. ओके